ओके. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 15 मेच्या न्यूज. सो आपली फर्स्ट न्यूज आहे ओके. सो आपली फर्स्ट न्यूज आहे इंडियन जिमनॅस्ट सृष्टी खानगळे यांनी काय केलेलं आहे, जिंकलेले आहे सिल्वर एशिया चॅम्पियनशिप मध्ये. ओके, तर कशामध्ये? एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये इंडियाच्या सृष्टी खानगळे यांनी फर्स्ट एव्हर झाल्या आहे. त्या एकमेव आहे ज्यांनी काय जिंकलेलं आहे, मेडल जिंकलेलं आहे एशिया ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्ट मध्ये. ओके, त्यांनी हिस्ट्री बनवलेली आहे ते जिंकून. सो त्यांनी सिल्वर मेडल पटकावलेलं आहे वुमन्स इंडिव्हिज्युअल एज ग्रुप कॅटेगरी मध्ये. आणि कुठे? 6th जे एशिया ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप जे होतं ते कोणतं होतं? 6th होतं. ओके, 6th एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सिल्वर मेडल पटकावलेलं आहे. सिल्वर मेडल त्यांना मिळालेलं आहे, ते जिंकलेलं आहे सिल्वर मेडल वुमेन्स इंडिव्हिज्युअल एज ग्रुप कॅटेगरी मध्ये. आणि कुठे झाला हा जो इव्हेंट आहे, चॅम्पियनशिप कुठे झाला आहे? चायनाच्या हाँगकाँग मध्ये. ओके, हाँगकाँग मध्ये हा इव्हेंट पार पडलेला आहे. पण काय झालं, त्यांना सिल्वर मेडल तर मिळालेलं आहे, पण त्या क्वालिफाय नाही झालेल्या आहे. जे पॅरिस ऑलिम्पिक येणार आहे, अपकमिंग पॅरिस ऑलिम्पिक, त्यामध्ये त्या क्वालिफाय नाही झालेल्या आहे. तर का बरं नाही झालेल्या आहे त्या क्वालिफाय? कारण की त्यांनी एज ग्रुप इव्हेंट मध्ये कम्पीट केलेलं होतं, म्हणून त्या क्वालिफाय नाही झालेल्या आहे. तो आता गोल्ड मेडल कोणाला मिळालेला आहे? तर काझाकिस्तानच्या डोल्गोपोलो यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. सोबतच हाँगकाँगच्या एस हुंग यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. तो गोल्ड मेडल मिळालेला आहे काझाकिस्तानमध्ये, काझाकिस्तानच्या डोल्गोपोलोना. आणि सिल्वर मेडल मिळालेलं आहे इंडियाच्या सृष्टी यांना. आणि ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे हाँगकाँगच्या एस हंग यांना. आणि कशामध्ये या मेडल्स जे आहेत ते जिंकलेले आहेत त्यांनी? जे एशिया ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप होतं हाँगकाँग मध्ये झालेलं, त्यामध्ये सृष्टी यांनी सिल्वर मेडल जे आहे ते मिळालेलं आहे त्यांना. आणि त्यांचं काय आहे ते फर्स्ट एव्हर इंडियाचा आहे विन. म्हणजे हा जो एशिया ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक मध्ये फर्स्ट एव्हर मेडल जो आहे तो मिळालेला आहे इंडियाला. ओके, आणि तिने हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे आभा खातुआ यांनी एक नॅशनल रेकॉर्ड सेट केलेला आहे. कशामध्ये? नॅशनल रेकॉर्ड सेट केलेला आहे. आणि काय जिंकलेलं आहे? गोल्ड मेडल जिंकलेलं आहे वुमेन्स शॉर्ट पुट यामध्ये. जे आणि त्यांचा जो थ्रो होता तो किती मीटर होता? 18.41 मीटर त्यांचा थ्रो होता. ओके, आणि कुठे जिंकलेला आहे त्यांनी? शॉर्ट पुटचा हा रेकॉर्ड कुठे मिळवलेला आहे? सो आणि गोल्ड मेडल कुठे मिळवलेलं आहे त्यांनी? नॅशनल फेडरेशन कप ऍथलीट्स कॉम्पिटिशन, जे भुवनेश्वर मध्ये झालेलं आहे नॅशनल फेडरेशन कप ऍथलेटिक्स कॉम्पिटिशन, त्यामध्ये आभा यांनी गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. कशामध्ये? वुमेन्स शॉर्टपुट मध्ये विथ मॅसिव्ह थ्रो ऑफ 18.41 मीटरचा त्यांचा थ्रो होता. त्यांनी रिप्रेझेंट केलेला होता महाराष्ट्राला त्या इव्हेंट मध्ये. महाराष्ट्राला इव्हेंट केलं होतं, जे भुवनेश्वर मध्ये जो इव्हेंट झालेला तिथे त्यांनी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं होतं. आणि त्याआधी जो इव्हेंट झाला होता त्याआधी जो इव्हेंट झालेला होता त्यामध्ये जॉईंट रेकॉर्ड होल्डर आहे त्या. तर कोणासोबत त्यांनी जॉईंट रेकॉर्ड होल्ड केलेला आहे? सो आभा यांनी मनप्रीत कौर यांच्यासोबत जॉईंट रेकॉर्ड होल्ड केलेला आहे. किती मीटर थ्रोनी? 18.06 मीटर त्यांचा तो थ्रो होता. ओके, पण हा जो थ्रो होता त्यांचा, हा जो इव्हेंटचा जो थ्रो होता, रिसेंटली जो इव्हेंट झालेला नॅशनल फेडरेशन भुवनेश्वर मध्ये, त्यांचा जो 18.41 मीटरचा जो थ्रो होता कुठे झालेला? तो कलिंगा स्टेडियम मध्ये झालेला. ओके, आणि आभा ह्या काय झालेल्या आहे? बिकम द सोल नॅशनल रेकॉर्ड होल्डर.
सोल म्हणजे त्या एकमेव नॅशनल रेकॉर्ड होल्डर झालेल्या आहेत त्यांच्या 18.41 या मीटर थ्रोमुळे. ओके, सोल म्हणजे एकमेव नॅशनल रेकॉर्ड होल्डर त्या झालेला आहे आभा. पण जे ऑलिम्पिकचे जे काय असतं क्वालिफाईंगचं जे जे ऑलिम्पिकला जाण्याकरता क्वालिफाय करण्याचं मार्क्स असतं तर ते किती आहे 18.80 मीटर आहे. म्हणजे जो आता अपकमिंग ऑलिम्पिक येणार आहे पॅरिस ऑलिम्पिक तिथे जाण्याकरता तिथे क्वालिफाय होण्याकरता त्यांना 18.80 मीटर हवा होता पण त्यांचा किती आला 18.41 मीटर आला म्हणून त्या क्वालिफाय नाही झालेल्या आहे. काही त्यांच्या म्हणजे एफर्ट जे आहे ते थोडेसे कमी पडले म्हणजे शॉर्ट झाला आहे. ओके, सो आणि आतापर्यंत एक पण नो इंडियन वुमन हॅज एव्हर बीन एबल टू रीच आतापर्यंत एक पण इंडियन वुमन जे आहे त्यांनी रीच केलेलं नाही आहे. जे क्वालिफाईंग विंडो आहे ते एंड होणार आहे जून 30 ला. आता सोबतच यांनी तर फर्स्ट गोल्ड मेडल मिळवलेला आहे. सो आता सेकंड आणि थर्ड बघूया. सेकंड उत्तर प्रदेशच्या किरण बलियान यांनी सेकंड आलेले आहे. सोबतच थर्ड कोण आलेले आहे दिल्लीचे सृष्टी विच हे थर्ड आलेले आहे. सो फर्स्ट आलेले आहे महाराष्ट्राच्या आभा, सेकंड आहे उत्तर प्रदेशच्या किरण आणि थर्ड आहे दिल्लीच्या सृष्टी विच. विथ आभा यांनी गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेला आहे. विथ त्यांचा थ्रो किती होता 18.41 मीटर त्यांचा थ्रो होता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे एक सिनियर बीजेपी लीडर आहेत. ओके, सिनियर बीजेपी लीडर आणि फॉर्मर बिहार डेप्युटी चीफ मिनिस्टर सुशील कुमार मोदी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं एज किती होतं 72 त्यांचं वय होतं. ओके, ते जे आहे कॅन्सरशी झुंज घेत होते आणि जे लास्ट मंथ मध्ये त्यांना जे आहे एम्स तिथे ऍडमिट केलं गेलेलं होतं. त्यांना कॅन्सर होतं ते कॅन्सरशी झुंज करत होते आणि लास्ट मंथ मध्ये त्यांना एम्स मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं. जुलै 2011 मध्ये सुशील मोदी यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं ऍज अ चेअरमॅन म्हणून. कशाचे चेअरमॅन? एम्पॉवर्ड कमिटी ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टर फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी. ओके, तर चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं होतं जुलै 2011 मध्ये सुशील यांना एम्पॉवर्ड कमिटी ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टर म्हणून. तर कशा करता जे जीएसटी इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्याकरता त्यांना चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं होतं. त्यांनी सर्व केलेलं आहे ऍज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून फॉर ओव्हर 11 वर्ष. ओके, 11 वर्ष त्यांनी ऍज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून सर्व्हिस दिलेली आहे आणि 2 स्टिंग्स मध्ये दिलेली आहे. तर पहिली कोणती होती नोव्हेंबर 2005 ते जून 2013 ही त्यांची पहिली स्टिंग होती आणि दुसरी जी होती ते जुलै 2017 ते डिसेंबर 2020 ही त्यांची दुसरी स्टिंग होती. ओके, तर ही जी न्यूज आहे ही आहे सिनियर बीजेपी लीडर आणि जे फॉर्मर बिहार डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे सुशील कुमार त्यांचं निधन झालेलं आहे, डेथ झालेली आहे. त्यांचं वय होतं 72. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे की जे ब्रिटेनचे जे किंग आहेत चार्ल्स यांनी जे सिनियर मिलिटरीचा जो रोल आहे तो कोणाला हँड ओव्हर केलेला आहे. जे प्रिन्स आहे त्यांचेच सन त्यांचाच मुलगा जो आहे प्रिन्स विलियम त्यांना हँड ओव्हर केलेला आहे सिनियर मिनिस्ट्रीचा रोल. ओके, सो चार्ल्स यांनी प्रेझेंट केलेलं विलियमला एक टायटल दिलेलं आहे. विलियमला चार्ल्सने तर काय टायटल दिलेलं आहे ते कर्नल इन चीफ त्यांनी हे टायटल दिलेलं आहे विलियम्सला. सो जे यांची जी पोझिशन होती त्यांनी 75 इयर्स ओल्ड आहेत ते आणि 32 वर्ष त्यांनी त्या पोझिशनवर वर्क केलेलं आहे. ओके, सो विलियम जे आहे त्यांनी टाइम स्पेंड केलेला आहे कोणासोबत कॉर्प्स बरोबर त्यांनी टाइम स्पेंड केलेला आहे. कशा करता टाइम स्पेंड केलेला आहे विविंग ट्रेनिंग करता इक्विपमेंट आणि हिअरिंग फॉर सोल्जर्स. तर त्यांनी विलियम्सनी जे आहे जे आता काय झालेले आहे सिनियर मिलिटरीचा रोल सांभाळणार आहेत
तर त्यांनी टाइम स्पेंड केलेला आहे कोऑप सोबत, विविंग ट्रेनिंग इक्विपमेंट आणि हिअरिंग फ्रॉम सोल्जर्स. ओके, तर त्यांना काय करण्यात आलेलं आहे, सिनियर मिलिटरी रोल हे देण्यात आलेलं आहे. कोणी दिलेलं आहे, ब्रिटनचे जे किंग आहे चार्ल्स आणि त्यांचेच फादर, त्यांनी त्यांना हँडओव्हर केलेला आहे तो रोल. सो ब्रिटन बद्दल बघूया. कॅपिटल काय आहे, लंडन. प्राईम मिनिस्टर आहे ऋषी सुनक. गव्हर्नमेंट कोणती आहे तिथली, युनिटरी स्टेट, पार्लमेंटरी सिस्टीम आणि कॉन्स्टिट्युशनल मोनार्ची. सो हे त्यांची तिथली गव्हर्नमेंट आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे, TCS ने अनाउन्स केलेला आहे. काय अनाउन्समेंट केलेली आहे, ओके, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनी अनाउन्समेंट केलेली आहे, क्रिएशन ऑफ ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स. तर कुठे ते करणार आहे, हा, फ्रान्स मध्ये. ओके, तर सेंटर ऑफ एक्सलन्स फ्रान्स मध्ये, पॅरिस मध्ये ते काय करणार आहे, तिथे क्रिएट करणार आहे. ओके, क्रिएशन ऑफ ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स पॅरिस मध्ये त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की पॅरिस मध्ये ते क्रिएट करणार आहे TCS. ओके, आणि कुठे केव्हा त्यांनी तो हे केलेला आहे, सांगितलेलं आहे, तर जे चूज फ्रान्स समिट होतं, जे होस्ट केलेलं होतं प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रॉननी, तिथे त्यांनी ही घोषणा केलेली आहे. ओके, अनाउन्समेंट केलेली आहे. तर हे काय आहे, इनॉग्रेट जे आता नवीन जे बनणार आहे, ओके, तर ते कधी त्यांना इनॉग्रेट करणार आहे, जून 2024 मध्ये त्यांचं इनॉग्रेशन होणार आहे आणि हे 7th राहणार आहे. ओके, 7th आहे, जो त्यांनी बनवलेला आहे ते बनवणार आहेत ते 7th आहे. तसंच सेम जसे हा 7th आहे, तर त्याआधी त्यांनी बनवलेले आहे, तर ते कुठे फॅसिलिटी बनवलेल्या आहेत अशा TCS ग्लोबल पेस नेटवर्कच्या, ज्याच्यामध्ये एम्स्टरडॅम, लंडन, न्यूयॉर्क, पिट्सबर्ग, टोरंटो आणि टोकियो. तर या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी त्या फॅसिलिटी ज्या आहे TCS ग्लोब पेस नेटवर्कच्या, त्या ऑलरेडी तिथे फॅसिलिटी दिलेल्या आहे. सोबतच आता 7th जी आहे ते कुठे देणार आहेत, ते फ्रान्समध्ये. ओके, सो त्यामुळे काय होणार आहे, जे इन्व्हेस्टमेंट आहे TCS ची, जे न्यू इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे काय होईल, बूस्ट मिळेल AI इकोसिस्टीमला, आणि जे पण काय होणार आहे ते बघणार आहेत, डेव्हलप करणार आहे आणि प्रोव्हाइड करणार आहेत नवीन अपॉर्च्युनिटीज स्टुडंट्स आणि प्रोफेशनल्स. ओके, आणि जे सेंटर आहे त्यांचं इनिशियली फोकस कशावर आहे, त्यांचं इनिशियली फोकस आहे एरिया सच एज ब्रेन कम्प्युटर इंटरफेस, बिल्डिंग एम्पॅथी इन मशीन्स आणि अनलिशिंग द पॉवर ऑफ AI इन आर्ट अँड कल्चर. तर यावर त्यांचा काय आहे, इनिशियली फोकस आहे. सो काय केलेलं आहे, TCSनी अनाउन्स केलेलं आहे एक क्रिएट करण्यासाठी ग्लोबल AI सेंटर ऑफ एक्सलन्स फ्रान्स मध्ये. आणि कुठे त्यांनी अनाउन्स केलेलं, जे चूज फ्रान्स समिट झालेलं, जे होस्ट केलेलं होतं प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रॉननी, तिथे त्यांनी ते अनाउन्समेंट केलेली आहे. तर हे जे सेंटर आहे हे 7वं सेंटर आहे. त्याआधी 6 सेंटर्स आहे, जे आहे एम्स्टरडॅम मध्ये, लंडन, न्यूयॉर्क, पीटर्सबर्ग, टोरंटो आणि टोकियो मध्ये, आणि हे 7th आहे. ओके, आणि जून 2024 ला ते इनॉग्रेट करणार आहेत. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे साऊथ कोरियन अँटी ट्रस्ट रेग्युलेटर. ओके, तर साऊथ कोरियनची जे अँटी ट्रस्ट रेग्युलेटर आहे त्यांनी एक अग्रीमेंट साइन केलेला आहे. तर कोणासोबत केलेला आहे अग्रीमेंट साइन, चायनीज रिटेल प्लॅटफॉर्म अलीएक्सप्रेस आणि टेमू, अलीएक्सप्रेस आणि टेमू यांच्यासोबत त्यांनी एक अग्रीमेंट साइन केलेला आहे. तर का बरं साइन केलेला आहे, प्रिव्हेंट करण्याकरता जे सेल होत आहे हार्मफुल प्रोडक्ट्स, आणि हार्मफुल प्रोडक्ट जे काय होत आहे त्याच्यावर सोल्ड होत आहे, सेल होत आहे, त्याच्याकरता आणि कन्झ्युमरच्या प्रोटेक्शन करता त्यांच्यासोबत हा अग्रीमेंट जो आहे तो साइन केलेला आहे साऊथ कोरिया यांनी. तर काय हार्मफुल प्रोडक्ट्स ते सेल करत होते, तर हा जो मूव आहे हा कस्टम एजन्सीला काय झालेला आहे, फाउंड केलेला आहे त्यांनी, की जे अली एक्सप्रेस आहे जे ओन करता बाय अलिबाबा आणि टेमू. ओके,
तर अलिबाबा आणि टेमू जे आहे, ज्याचं ओनरशिप कोणाकडे आहे, अली एक्सप्रेस कडे आहे, ते काही असे हाय लेवल कार्सिनोजेनिक जे आहे, कार्सिनोजेन्स हे त्याच्यावर सेल करत होते, काही हार्मफुल सबस्टन्स त्याच्यावर सेल करत होते. तर असं कस्टम एजन्सीला काय झालेलं, त्यांनी फाईन केलेलं आहे आणि जे फेअर ट्रेड कमिशन आहे त्यांच्या अकॉर्डिंग हे ते सेल करत होते त्यांच्या साईट्सवर कार्सिनोजन्स. सो त्यामुळे हा अग्रीमेंट साईन करण्यात आलेला आहे, ज्यामुळे काय होणार आहे, कन्झ्युमरच्या प्रोटेक्शनसाठी पण तो यूज होईल आणि जे त्यांची सेलिंग होत आहे ते सेलिंग पण ते कमी करून टाकेल किंवा सेलिंग त्यांची बंद करून टाकेल, जे पण हार्मफुल प्रोडक्ट्स आहे त्यांच्यावर. ओके. सो जे पण त्यांचे डिस्ट्रीब्युशन होत आहे, सेलिंग होत आहे हॅझार्डस आयटम्स, ते साऊथ कोरियाची गव्हर्नमेंट काय करेल, त्यांच्यावर हॉल्ट करणार आहे, म्हणजे ते थांबवून देणार आहे. ओके, हॉल्ट करणार आहे. साऊथ कोरियाबद्दल कॅपिटल काय आहे, सोल आहे, प्रेसिडेंट आहे योन सुक योल, प्राईम मिनिस्टर आहे हॅन ड्यूक सू आणि करन्सी आहे कोरियन रिपब्लिक वोन. ओके, करन्सी तुम्ही वोन जरी लक्षात ठेवली, ओके, साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाची करन्सी वोन आहे. ओके, दोन्ही याची करन्सी काय आहे, वोन आहे. नेक्स्ट आहे न्यूज, अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी काय केलेलं आहे, हँड्स जॉईन केलेले आहे, त्यांनी पण हात मिळवणी केलेली आहे कोणासोबत, IIT गांधीनगर यांच्यासोबत. तर कशा करता केलेली आहे, ब्लॉस्टर डिफेन्स सेक्टर विथ न्यू एज टेक. तर फोस्टर कोलॅबोरेशन इन रिसर्च, एज्युकेशन आणि इनोव्हेशन याकरता काय केलेलं आहे, इन डिफेन्स टेक्नॉलॉजी. ओके, डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये रिसर्च, एज्युकेशन आणि इनोव्हेशनला फॉस्टर करण्यासाठी हा जो कोलॅबोरेशन आहे हा करण्यात आलेला आहे. आणि कोणी केलेला आहे हा कोलॅबोरेशन, कोणामध्ये झालेला आहे, अग्रीमेंट कोणामध्ये साईन झालेला आहे, IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर आणि अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस जी जे सबसिडरी आहे ऑफ अडानी ग्रुपची जे सबसिडरी आहे अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांच्यामध्ये हा अग्रीमेंट झालेला आहे. कधी झालेला आहे, मंडेला. ओके, तो या हा जो कोलॅबोरेशन आहे यामुळे काय होणार आहे, यामध्ये काय राहणार आहे, जे जॉईंट रिसर्च आहे, जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, स्टुडंट प्रोजेक्ट आणि जॉईंट वर्कशॉप इन टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये काय राहणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स फॉर डिफेन्स ऍप्लिकेशन्स. तर हे सगळे प्रोजेक्ट जे आहे त्या कोलॅबोरेशन मध्ये एन्कम्पास होणार आहेत. MOU कोणामध्ये साईन झालेला आहे, IIT गांधीनगर आणि अडानी डिफेन्स एरोस्पेस मध्ये तर साईन झालेला आहे, पण कोणी तो अग्रीमेंट साईन केलेला आहे, तो साईन केलेला आहे IIT गांधीनगरचे डीन अँड रिसर्च डेव्हलपमेंट जे आहे अमित प्रशांत यांनी आणि अडानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे CEO आशिष राजवंशी यांच्यामध्ये हा यांनी काय केलेला आहे, तो जो अग्रीमेंट आहे त्याच्यावर हस्ताक्षर केलेले आहेत. आणि कुठे केलेले आहे, IIT गांधीनगरचे कॅम्पस मध्ये. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जे गोल्फ मध्ये, ओके, गोल्फ तर तुम्हाला माहितीच असेल, तर गोल्फ मध्ये जे मॅकलरॉय त्यांनी काय केलेलं आहे, टर्न्स 2 शॉट डिफीट इनटू 5 शॉट विन फॉर 4th वेल्स फार्गो टायटल. तर त्यांनी काय 4th वेल्स फार्गो टायटल त्यांनी मिळवलेलं आहे रोरी यांनी. ओके, तर त्यांचा कोणता होता, हा 4th होता. सो नो अदर प्लेयर, याच्या आधी किती कोणत्या पण प्लेयरनी काय ट्वाइस जिंकलेलं नाही ते, पण यांनी 4 वेळा जिंकलेला आहे फार्गोचा टायटल. सो मॅक्रॉय वॉन द वेल्स फार्गो फॉर अ रेकॉर्ड 4th टाइम. ओके, 4th टाइम त्यांनी जिंकलेला आहे. इट वॉज ऑल्सो हिज 26th PGA टूर विन आणि सोबतच त्यांचा तो 26th PGA टूर विन पण आहे. आता वेल्स फार्गो चॅम्पियनशिप ही काय आहे, ते आहे एक प्रोफेशनल गोल्फ टूर्नामेंट. ओके, जी नॉर्थ कॅरोलिन मध्ये ऑन द PGA टूर वर ते प्रोफेशनली खेळल्या जातात हा गोल्फ. ओके, आणि हेड होते दरवर्षी अर्ली मे मध्ये. ओके, तो हा जो गेम आहे हा गोल्फचा डेब्यू कधी केलेला होता,
या गेमनी 2003 मध्ये त्यांचा या गेमचा डेब्यू झालेला होता वॅचुआ चॅम्पियनशिप म्हणून. वॅचुआ चॅम्पियनशिप म्हणून 2003 मध्ये डेब्यू झालेला होता या गेमचा. आणि नंतर त्यांना काय म्हणून ओळखल्या जाते आता, नंतर 2009 ते 2010 मध्ये काय म्हणून ओळखलं जायचं, क्वेल हॉलो चॅम्पियनशिप म्हणून. ओके, आणि आता जे आहे काय म्हणून ओळखल्या जाते, वेल्स फार्गो चॅम्पियनशिप. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे श्याम निखिल. श्याम निखिल जे आहे ते झालेले आहे 85th ग्रँड मास्टर. ओके, तर ते तमिळनाडूचे आहे चेस प्लेयर. ते झालेले आहे, ते होते इंटरनॅशनल मास्टर होते आधी, जेव्हा त्यांचं एज 18 वय होतं. ओके, 18व्या वयामध्ये म्हणजे 2010 मध्ये इंटरनॅशनल मास्टर झालेले होते ते तमिळनाडूचे चेस प्लेयर, कोण, श्याम निखिल. सो नंतर त्यांनी असे काही ग्रँड मास्टर करता, ग्रँड मास्टर मध्ये क्वालिफाय होण्याकरता काही 3 नॉर्म्स असतात. सो 2 नॉर्म्स त्यांनी काय केलेले होते, 2 नॉर्म्स त्यांनी परिपूर्ण केलेले होते ग्रँड मास्टर मध्ये जाण्यास, ग्रँड मास्टर टायटल मिळवण्यासाठी. पण आणि 2012 मध्ये त्यांनी क्रॉसही केलं होतं थ्रेशोल्ड ऑफ 2500 रेटिंगचं, जे की ग्रँड मास्टर साठी इम्पॉर्टंट असतं, नेसेसरी असतं. पण काय झालं, त्यामुळे त्यांना ते नाही होता आलं त्यांना. तेव्हा 27 ग्रँड मास्टर ऑलरेडी होते, तेव्हा 28 ग्रँड मास्टर होणार होते, पण ते नाही झाले. ओके, थर्ड जो नॉर्म होता ते क्वालिफाय नाही केलं त्यांनी ग्रँड मास्टर करता, म्हणून ते 28 ग्रँड मास्टर नाही झाले. पण आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना 12 वर्ष लागले हा ग्रँड मास्टरचा टायटल मिळवण्याकरता. सो या वीक मध्ये ते 31 वर्षाचे आहे. ओके, आणि तमिळनाडूचे आहे, त्यांनी थर्ड नॉर्म हा जो आहे मिळवलेला आहे ग्रँड मास्टरचा, आणि ते झालेले आहे इंडियाचे 85th ग्रँड मास्टर. ओके, 85th ग्रँड मास्टर कोण झालेले आहे आता, श्याम निखिल. सो याआधी जे आहे गुकेश होते. ओके, गुकेश जे आहे ते काय होते, ते आहे इंडियाचे यंगेस्ट ग्रँड मास्टर आहे, त्यांची एज कधी होती, 12 वर्ष. तर ही आहे न्यूज श्याम निखिल बद्दल, जे काय झालेले आहे 85th ग्रँड मास्टर झालेले आहे. आणि त्यांनी आधी पण ट्राय केलेलं होतं ग्रँड मास्टरचा टायटल मिळवण्याकरता, पण त्यांनी तेव्हा जे 3 नॉर्म्स असतात ग्रँड मास्टर करतात, तर त्यांनी तेव्हा 2च नॉर्म्स ते क्लिअर केलेले होते, तिसरा नव्हता केला, म्हणून ते ग्रँड मास्टरचा टायटल त्यांनी नाही मिळवलेला आहे. पण सध्या जे आहे या वर्षी आणि या वीक मध्ये ते 31 वर्षाचे आहे, आणि तिसरा नॉर्म पूर्ण करून ते 85th ग्रँड मास्टरचा टायटल त्यांनी मिळवलेला आहे. सो ग्रँड मास्टर म्हणजे काय असते, ग्रँड मास्टर हा एक टायटल असतो, तो अवॉर्ड करण्यात येतो चेस प्लेयरला. तर कोणाकडनं अवॉर्ड करण्यात येतो ग्रँड मास्टरचा टायटल, वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन FIDE कडनं हा टायटल जो आहे ग्रँड मास्टरचा तो अवॉर्ड करण्यात येतो. ओके, आणि कोणाला अवॉर्ड करण्यात येतो, जे वर्ल्ड चॅम्पियन ग्रँड मास्टर इज अ हायेस्ट टायटल चेस प्लेयर कॅन अटेन. आणि जो चेस मधला जो आहे, चेस प्लेयर मधला, चेस हा जो गेम आहे त्यामधला हायेस्ट टायटल जो आहे तो ग्रँड मास्टरचा टायटल आहे. ओके, वन्स अचीव्ड द टायटल इज हेल्ड फॉर लाईफ. एकदा जर अचीव केलेला हा टायटल, तो लाईफ टाइम तो टायटल त्यांच्या सोबतच राहतो. दो एक्सेप्शनली द टायटल कॅन बी रिवोक्ड फॉर चीटिंग. ओके, सो श्याम निखिल आहे ते 85th ग्रँड मास्टर झालेले आहे. नेक्स्ट बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या फर्स्ट न्यूज वरचा, विच इंडियन जिमनॅस्ट scripted history by becoming the first ever Indian to win a medal at the Asian Trampoline Gymnastic Championship. तर इंडियाचे जिमनॅस्ट, कोणते इंडियाचे जिमनॅस्ट आहे ज्यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, फर्स्ट एव्हर इंडियाला मेडल आणून दिलेला आहे, त्यांनी मेडल जिंकलेले आहे कशामध्ये, एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये. तर त्यांचं नाव आहे सृष्टी खांडगळे. सो आपण इथे एशिया जिम्नॅस्टिक बद्दल नव्हतं बघितलं. सो एशिया जिम्नॅस्टिक युनियन बद्दल बघूया. तिथले प्रेसिडेंट आहे
म्हणजे एशिया जिम्नॅस्टिक युनियनचे प्रेसिडेंट आहे अब्दुल रहमान बिन साद अल शास्त्री. ओके. फाउंड कधी झालेलं होतं? ऑक्टोबर 1964 मध्ये. FIG मेंबर आहे सिन्स 1966. ओके, 1966 FIG मेंबर आहे सिन्स 1966. आणि स्पोर्ट कोणता येते याच्यामध्ये? जिम्नॅस्टिक्स. नेक्स्ट, विच इंडियन हॅज सेट अ नॅशनल रेकॉर्ड? कोणत्या इंडियनने नॅशनल रेकॉर्ड सेट केलेला आहे आणि गोल्ड मेडल जिंकलेला आहे वुमेन्स शॉर्टपुट मध्ये विथ अ मॅसिव्ह थ्रो? त्याचा मॅसिव्ह थ्रो होता किती? 18.41 मीटरचा. कशामध्ये? नॅशनल फेडरेशन कप ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये जे झालेलं भुवनेश्वर मध्ये. आणि त्यांनी रिप्रेझेंट केलेलं तिथे महाराष्ट्राला. तो त्यांचं नाव आहे आभा खातुआ. नेक्स्ट, फॉर्मर डेप्युटी सीएम सुशील कुमार मोदी पास्ट अवे ऍट द एज ऑफ 72. तर फॉर्मर कोण होते ते? फॉर्मर डेप्युटी सीएम होते कुठले? बिहारचे. त्यांचं नाव आहे सुशील कुमार मोदी. यांचं 72व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. ही वॉज अ डेप्युटी सीएम ऑफ विच स्टेट? तर कोणत्या स्टेटचे जे डेप्युटी सीएम होते ते होते बिहारचे. नेक्स्ट, रिसेंटली ब्रिटन्स किंग चार्ल्स यांनी हँडओव्हर केलेलं आहे सिनियर मिलिटरीचे पोझिशन आणि विथ अ टायटल ऑफ कर्नल इन चीफ ऑफ द आर्मी एअर कॉर्प्स टू हुम? तर कोणाला हे टायटल देण्यात आलेलं आहे कर्नल इन चीफ आणि कोणाला त्यांनी मिलिटरीचे जे पोझिशन आहे सिनियर मिलिटरी पोझिशन हँडओव्हर केलेली आहे? तर त्यांच्या सनला, त्यांच्या मुलाला त्यांनी म्हणजे प्रिन्सला हँडओव्हर केलेली आहे ती पोझिशन. त्यांचं नाव आहे प्रिन्स विलियम. सो नेक्स्ट, रिसेंटली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ने अनाउन्स केलेला आहे क्रिएशन ऑफ ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स इन विच सिटी? तर कोणत्या सिटीमध्ये ते क्रिएट करणार आहे ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स? पॅरिसमध्ये. सो पॅरिसमध्ये ते क्रिएट करणार आहे अशी त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. नेक्स्ट, which nation has signed consumer safety pact with the Chinese retail platform AliExpress and Temu? तर कोणत्या नेशननी साइन केलेला आहे कन्झ्युमर सेफ्टी पॅक्ट चायनीज रिटेल प्लॅटफॉर्म जे आहे अली एक्सप्रेस आणि टेमू सोबत? तर कोणी केलेला आहे? साऊथ कोरिया. नेक्स्ट, अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी हँड जॉईन केलेले आहे म्हणजे हातमिळवणी केलेली आहे IIT सोबत टू बूस्ट द डिफेन्स सेक्टर विथ न्यू जनरेशन टेक्नॉलॉजी. तर कोणत्या IIT सोबत त्यांनी हातमिळवणी केलेली आहे? IIT गांधीनगर सोबत. IIT गांधीनगर सोबत अदानी डिफेन्स आणि एरोस्पेसनी हातमिळवणी केलेली आहे. नेक्स्ट, who won the 2024 Wells Fargo Championship by whooping a 5 shot? 5 shot whooping a 5 shot म्हणजे 5 शॉट देऊन 2024 वेल फार्गो चॅम्पियनशिप हे कोणी जिंकलेलं आहे? ते जिंकलेलं आहे रॉरी मॅक्रॉयनी. नेक्स्ट, श्याम निखिल हु रिसेंटली बिकम्स इंडियाज 85th ग्रँडमास्टर. 85th ग्रँडमास्टर झालेले आहे श्याम निखिल. तर हेल्स फ्रॉम विच स्टेट ऑफ इंडिया? तर इंडियाच्या कोणत्या स्टेट मधनं ते बिलॉंग करतात? ते तमिळनाडू. ओके, तमिळनाडूचे आहेत श्याम निखिल. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या जर न्यूज पाहिजे असेल PDF फॉर्मॅट मध्ये तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. सोबतच न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. और दर्डानगरला किंवा दाते कॉलेज चौक मध्ये ब्रांचेस आहेत तर तिथे तुम्ही विजिट सुद्धा करू शकता. थँक्यू.